बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। शेळगाव गावातील जलजीवन मिशनच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी। देगलूर तालुक्यातील मोजे शेळगाव येथील धक्कादायक बातमी। जल हेच जीवन असते, मात्र 21व्या शतकातही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका अजून कोणती असावी। एकंदरीत याच विचाराने केंद्र शासनाने हर घर जल म्हणून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी योजना कार्यान्वित केली आहे। याच योजनेअंतर्गत मौजे शेळगाव तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथील गावात पाणी पुरवठ्याचे काम चालू आहे। अनेक दिवसापासून पाण्यापासून वंचित राहिलेल्या शेळगाव येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे, ज्यामध्ये वापरले जाणारे स्टील हे संपूर्णतः गंजले असून निकृष्ट झाले आहे। शिवाय बांधकामात वापरली जाणारे अनेक घटक निकृष्ट दर्जाची झाली आहे। गावकऱ्यांनी अनेक वेळा संबंधित प्रशासन व गुत्तेदाराकडे तक्रार केली, मात्र प्रशासन व गुत्तेदार तक्रारीस दाद देत नसल्याने अखेर गावकरी, ज्यामध्ये मारुती तुकाराम कुडकेवार, कृष्णापुरे सायलू नागनाथ कृष्णापुरे, लालू कोचीराम, सुरेश मरिबा नमले, चिल्लारे शिवकुमार विठ्ठल यांनी केवळ गावात पाण्याची सुविधा चांगल्या प्रमाणात मिळाची यासाठी दिनांक 25 जानेवारी 2024 पासून पाणी पुरवठा उपविभाग देगलूर येथे आमरण उपोषणात बसली आहेत व तसेच जोपर्यंत संबंधित गुत्तेदारास काळ्या यादीत टाकून त्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करणार नाही व या गुन्हेगारास पाठिंबा देणारी पाणी पुरवठा विभागातील अभियंता यांना निलंबित करणार नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषणापासून परावृत्त होणार नाही अशी ठाम भूमिका नमस्कार, मी साकोडे NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये जल जीवन योजना कशा पद्धतीने भ्रष्ट होत चाललेली आहे आणि आज आपण पाहू शकता शेळगावचे नागरिक या ठिकाणी 6 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत, परंतु या ठिकाणी शासकीय निमशासकीय कोणताही कर्मचारी दखल घेत नसल्यामुळे आज त्यांचा 6वा दिवस आहे। त्यांची आपण अवस्था पाहू शकता, ते निस्वार्थपणाने गावच्या भल्यासाठी आणि जे भ्रष्टाचार होत आहे ते उघडकीस करण्यासाठी आपण पाहू शकतो 6 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे। अशा कडाक्याच्या थंडीमध्ये आणि अशा दूर अवस्थेमध्ये त्यांची झोपण्याची व्यवस्था पाहू शकते आपण कशा पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे आणि आज त्यांचा 6वा दिवस असल्यामुळे त्यांचं जीव निर्जीव झाल्यासारखं या ठिकाणी आम्हाला दिसून येतो आणि त्यांचे काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत। मारुती कुडकेवार आपल्यासोबत उपस्थित आहे शेळगावचे। त्याच्यासाठी या ठिकाणी आपण आमरण उपोषण करत होतो, कोणत्या पद्धतीचं भ्रष्टाचार झाले? तिथे वापरले जाणारे जे काही स्टील आहे ते मीठ आहे ते आहे ते सगळं अत्यंत किती पर्सेंट काम झालेलं आहे आणि ते केव्हापासून चालू झालेलं आहे आणि त्याची दखल किती वेळेस पत्रव्यवहार फक्त आपल्या ठराव गावकऱ्याचं कुठलंही सहमत नाही। मला अभिप्राय देऊन गेलेले आहे आपण हे जे निकट दर्जाचं कामगिरी झालेले आहे म्हणतात त्याच्यासाठी आपण पत्रव्यवहार केलेला होता का अगोदर? गेलेला आहे। हां, त्याच्यानंतर आतापर्यंत काय त्याच्यावर आपल्यासोबत चर्चा झाली? अधिकारी आले होते? कोणीच आले नाही, ते एवढं करायचं चौकशी एवढं सांगितलं। तुमची काय मागणी आहे? जे काही काम व्हायला चुकीच्या पद्धतीने जेवढे चुकीचे दिसं आले ते बांधण्यात आलं। विशेष म्हणजे काय, ज्या गटामध्ये वीर बांधले होते ते वीर बांधायची जागा कर्जामुळे चालू आहे तरी पण ते पत्रावर गेल्यानंतर पण काम चालू आहे। किती लाख रुपयाचं काम आलेलं आहे? 2 कोटी 33 लाख रुपयाचे काम आहे। पहिलं म्हणलं की 1 कोटी 22 लाख म्हणजे नंतर 2 कोटी 2 कोटी किती पर्सेंट काम झालेलं आतापर्यंत? मंजुरी किती वर्ष अगोदर झालेली आहे आणि आता किती महिन्यापासून काम चालू आहे? आतापर्यंत मोठं मागण्या चालू झाली पहिल्याची तेवढं बोलून झालं नसेल, कमीत कमी 25 झाले होते। अजून
15 वर्षापूर्वी पाणी पिकलं असतं तरी पण ते पाणी काढून टाकलं काही गडबडी नाही लवकर फायदा आमच्या गावची लोकसंख्या किती? 4,000 लोकसंख्या आहे. आता जर आपली मागणी पूर्ण होत नसण्या गेल्यामुळे शेवटचं काय आपण पाहू शकता सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजासाठी गावच्या भल्यासाठी ते या ठिकाणी आमरण उपोषण 6 दिवसापासून करत आहेत, परंतु या ठिकाणी कोणताही शासकीय निमशासकीय कर्मचारी येऊन दखल घेत नसल्यामुळे ते संतापलेले आहेत. आपण पाहू शकता आज त्यांची कशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी झालेली आहे. 6 दिवसापासून या तहसील कार्यालयाच्या समोर ते आमरण उपोषण करत आहेत आणि अतिशय वाईट या ठिकाणी त्यांचा झोपण्याची आणि राहण्याची सोय झालेली आहे. आणि पाहू शकता त्याच्यामुळं आरोग्यावर फार मोठा गांभीर्याचा परिणाम होण्याची शक्यता दिसून येतो. ते या ठिकाणी निशक्त झालेले आहेत, त्यांच्यामध्ये अशक्तपणा खूप जास्त वाढलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. अशा कडाक्याच्या थंडीमध्ये कोणी जर आमरण उपोषण करत असेल तर त्या ठिकाणी लवकरात लवकर दखल घेणं गरजेचं असतं, परंतु 10 दिवसापासून कोणी या ठिकाणी दखल घेत नसल्यामुळे ते संतापलेले आहेत आणि आपण पाहू शकतो अशक्तपणा खूप जास्त वाढलेला आहे त्या उपोषणकर्त्यांचं. तर याच्याकडे लक्ष द्यावं आणि या ठिकाणी कोणताही राजकीय पुढारी प्रतिनिधीसुद्धा यांची दखल घेत नाही. अशा पद्धतीची अवस्था कोण्याही आमरण उपोषणकर्त्याचे होऊ नये त्याच्यासाठी आज या ठिकाणी पाहू शकता NCN टीव्हीच्या मार्फत आपल्याला हा संपूर्ण ज्या पद्धतीने घडलेलं चित्र आहे ते दाखवून देण्याचं कार्य करत आहोत. NCN टीव्ही बेंगळुरू, कॅमेरामॅन उमादेसोबत मी साक्षी NCN टीव्ही. सुकुमार विठ्ठल चिल्लारे शेळगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत खराब काम होत आहे शेळगावला. त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेले आहोत. त्यांना वारंवार आम्ही सांगत होतो बाबा तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करा म्हणून ते आमचं काय मान्यता नाही. आणि सभामध्ये बी आणि असं कुठलं माणूस तुला बांधकाम चालू करा असं कोणी म्हणलेलं नव्हतं, तरी पण त्यांनी काम चालू केलेले आहे. आणि एवढंच नव्हे चौकशीसाठी आम्ही आता उपोषणाचा 6वा दिवस आम्ही उपोषणाला बसलेले आहोत, तरी आमच्यासाठी कोणी अजून इथं दखल घेतलेलं नाही. आणि जे शासनाने जी योग्य ती ठेकेदार म्हणा आणि इतर कोणी प्रशासकीय जे माणसं आहेत तिथं त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी एवढी आमची अपेक्षा आहे. तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी कोणते कार्यकर्ते पदाधिकारी? कोणीच कार्यकर्ते आले नाहीत, पदाधिकारी आमच्यासाठी कोणी बी आलेले नाहीत. आता 6वा दिवस आहे, पक्षाचे पदाधिकारी आलेले नाहीत. त्यांना योग्य ती कारवाई व्हावी एवढं आमची मागणी आहे. त्याला लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं त्यांच्यावर कारवाई करावी. जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. तसं ठामपणे निर्णय घेतलेला आहे. आपलं काय मत? जोपर्यंत आम्हाला निर्णय असेल त्याच्यावर कारवाई झाली नाही पाहिजे. कारवाई झाली तोपर्यंत आम्ही पण उठणार नाही. आणि जे काम बोगस आहे त्या बोगसच्या कामाचं चौकशी झालं पाहिजे. जे गावामध्ये पाईपलाईन झालेली आहे ती पाईपलाईन काढून परत चौकशी करून ते पाईपलाईन परत दुसरी राबवण्यात यावं लागतं. आणि विहिरीचं जे काम आहे ते अगोदर झालेले ते विहिरीचं बांधकाम जे कच्चं बांधकाम आहे ते कच्चं बांधकाम ते पाडून टाकून देऊन जेवढं काम झाले तेवढं हे करायला पाहिजे. सिमेंट वापरले ते घाण आहे आणि गजाळ जे आहेत सगळे गजाळलेली गजाळे आणि त्या ह्याच्या 66च्या लेवलमध्ये काम चालू नाही. हां, याच्यामध्ये काम चालू. आपण पाहू शकता या ठिकाणी आमरण उपोषण करणारे जे 4 व्यक्ती होते ते या ठिकाणी फार अशक्त झालेले आहेत आणि डॉक्टर वागतकर साहेब जिल्हा रुग्णालयाच्या या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यांची प्रकृती कशा पद्धतीची आहे ते त्यांनी जाणून घेतलेलं आणि रिपोर्टमध्ये असं सिद्ध होणार आहे की ते आता अशक्तपणा खूप जास्त वाढल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये हलविण्यात यावे असं डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी त्यांची प्रकृती दाखवून दिलेली आहे. आणि त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये जिल्हा रुग्णालय या ठिकाणी हलविण्यासाठी प्रक्रिया सुरुवात करण्यात आलेली आहे. ते 6 दिवसापासून आमरण उपोषण करत होते आणि अति आवश्यक त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज पडलेली आहे असं या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे. आपण पाहू शकता त्यांना उठता बसता व हलतासुद्धा येत नाही अशी त्यांची प्रकृती झालेली आहे. एक तर त्यांच्यातलं इसम जे व्यक्ती आहे ते अशक्तपणामुळे बेशुद्ध पडल्यासारखीची आपल्याला या ठिकाणी चित्र आम्ही दाखवून देत आहोत. आणि आज या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर वागतकर साहेब यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना असं आढळून आले की त्यांची प्रकृती खूप चिंताजनक झालेली आहे आणि त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात
करण्यासाठी प्रक्रिया सुरुवात करण्यात यावं असं त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांना उपजिल्हा रुग्णालय देगलूर या ठिकाणी हलवण्यात येत आहे. आज आमच्यासोबत वागतकर साहेब होते आणि त्यांनी त्याची संपूर्ण तपासणी केल्यानंतर त्यांना आता देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरुवात करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन रुमालीसोबत मी साक पडेल NCN न्यूज TV.